अहिल्यानगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल या संस्थेच्या चेअरमन पदाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। चांद सुलताना संस्थेतील कारभारात घोंगावणारे वादळ, न्यायालयाचा शिस्तीचा कोप। माननीय उच्च न्यायालयाचा धडक आदेश, चेअरमन पदावरील झटापटीस तातडीचा आळा। सत्याचा विजय, चांद सुलताना संस्थेच्या बेकायदेशीर निर्णयाला न्यायालयाचा अटकाव। अहिल्यानगर शहरातील चांद सुलताना संस्थेच्या चेअरमन पदाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। अहिल्यानगर शहरातील चांद सुलताना संस्थेच्या चेअरमन पदासंदर्भात सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। काही दिवसांपूर्वी संचालक मंडळातील काहींनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचार झाकण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे खोटा चेंज रिपोर्ट दाखल केला होता। त्या अनुषंगाने धर्मदायक आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे। संबंधित प्रकरणी संस्थेचे अपात्र सचिव शेख तन्वीर चांद आणि निलंबित मुख्याध्यापक खान नासिर ख्वाजालाल यांनी संस्थेत केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्याने तो झाकण्याकरिता संस्थेच्या संचालक मंडळातील काही संचालकांच्या खोट्या सह्या करत कधीच न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे खोटे इतिवृत्त तयार करत त्यात मुशाहिद लियाकत शेख यास चेअरमन करावं आणि विद्यमान चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांचं नाव कमी करावं असा खोटा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सादर केला होता। या चेंज रिपोर्टचे वैशिष्ट्य असं की त्या चेंज रिपोर्टला एकाच दिवशी नंबर पडला, त्याच दिवशी तो बोर्डवर घेण्याचा अर्ज झाला, त्याच दिवशी बोर्डवर घेऊन त्याच दिवशी त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली। ही सगळी प्रक्रिया एकाच दिवशी होणं यात मोठी अर्थपूर्ण गडबड असल्याची चर्चा धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात होती आहे। धर्मदाय आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली म्हणजे विद्यमान चेअरमन सय्यद अब्दुल मतीन यांचे कोणतेही अधिकार कमी झाले नाही। या उलट शेख मुशाहिद लियाकत यांना तत्वतः मान्यता देताना त्यांनी दैनिकात जाहीर नोटीस प्रकाशित करावी आणि संस्थेशी संबंधितांना यावर हरकती घेण्याकरिता 25 जुलै 2025 ही तारीख नेमण्यात आल्याचं स्पष्ट नमूद केलंय। या अटीवर ही तत्वतः मान्यता दिली आहे। मात्र शेख मुशाहिद लियाकत यांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ घेत संस्थेत जाऊन प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आजपासून मी चेअरमन आहे, माझे आदेश मानावे लागतील असा दम दिलाय। संस्थेचे चेअरमन यांच्या कार्यालयात बेकायदा अनधिकृतपणे प्रवेश करीत तेथील महत्त्वाचे दस्तऐवज आणि रोख रक्कम चोरून नेली आहे। तरी याबाबत संस्थेत विद्यमान कायदेशीर चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम आणि त्यांचे काही सहकारी यांनी या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली आणि संस्थेच्या घटनाबाह्य झालेला अजेंडा, मीटिंग आणि प्रोसिडिंग खोटे आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। या सर्व बाबी पाहता न्यायाधीश चपळगावकर यांच्या न्यायालयानं धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या आदेशास स्थगिती दिली। संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ ॲडव्होकेट भाऊसाहेब तोतला यांनी कामकाज पाहिलंय। त्यांनी संबंधित घटनेमुळे नगरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या शैक्षणिक संस्थेत यापूर्वी एका कुटुंबाची सत्ता होती। त्याच प्रकारे शेख मुशाहिद लियाकत, शेख अकील लियाकत, शेख तन्वीर चांद, खान नासिर ख्वाजालाल हे या संस्थेला आता बळकावण्याचा प्रयत्न करत असल्यानं समाजातील सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध होतोय। तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं जातंय अशी प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन आणि विश्वस्त यांनी दिली आहे। अंजुमन तरक्की उर्दू ट्रस्ट ही अहमदनगर शहरातली गेल्या 75 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करणारी एक नावाजलेली संस्था आहे। या संस्थेला खूप मोठा इतिहास आहे। अशा या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेमध्ये सध्या सय्यद मतीन सय्यद अब्दुल रहीम यांना 2022 साली मान्य धर्मदाय आयुक्तांनी चेअरमन म्हणून त्यांनी दिलेल्या विश्वस्त मंडळाला मंजुरी दिली आणि त्यानुसार त्या दिवसापासून श्री सय्यद मतीन सय्यद अब्दुल रहीम हे जे आहेत हे या संस्थेचे अधिकृत चेअरमन म्हणून कामकाज पाहत आहेत। हे असे असताना 2022 पासून जेव्हापासून हे नवीन विश्वस्त मंडळ कार्यरत झालं तेव्हापासून संस्थेची इमारत असेल, त्याची डागडुजी असेल, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं असेल आणि संस्थेच्या शैक्षणिक
संपूर्ण वातावरण निर्मिती आणि इमारतीचं रखरखाव, शैक्षणिक सुविधा सगळ्या तिथं उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षामध्ये मोटिवेशनल स्पीकर्स आणून आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे रिफ्रेशर कोर्स वगैरे घेऊन या विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे हा मोटिव्ह घेऊन माननीय चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विश्वस्त मंडळ पूर्णपणाने कार्यरत होतं. हे सगळं चालू असताना त्यामधल्या काही चुकीच्या लोकांनी त्या ठिकाणी काही आर्थिक भ्रष्टाचार केला आणि हा आर्थिक भ्रष्टाचार जो आहे तो माननीय चेअरमन साहेब असेल, मी असेल आणि आमच्या विश्वस्त मंडळातील काही सदस्य असेल यांनी त्या गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि वारंवार या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत याच्यासाठी पूर्णतः समन्वय साधून या ठिकाणी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी आलेले जे लोक होते, जे लोक आज धर्मदायुक्तांकडे गेले, त्यांनी एक चुकीचा चेंज रिपोर्ट दाखल केला. एक अशी जनरल मीटिंग दाखवली, ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा, जी वार्षिक सर्वसाधारण सभा झालीच नाही. त्या वार्षिक सर्वसाधारण सभेला माननीय चेअरमन साहेब उपस्थित नाहीत, माननीय व्हाईस चेअरमन साहेब उपस्थित नाहीत, मी स्वतः उपस्थित नाही. आमच्याबरोबर भ्रष्टाचाराला विरोध करणारे जे 5 लोक आहेत, जे या भ्रष्टाचाराच्या विरोधात संस्थेमध्ये सुधारणा आणतायत, या लोकांच्या घरी त्यांनी कोणताही अजेंडा पाठवला नाही आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की तो जो शिपाई आहे तो शिपाई चेअरमन साहेब असेल, मी असेल, पप्पूभाई असतील, इतर आमचे जे सहकारी आहेत विश्वस्त, त्यांच्या घरी ते अजेंडा द्यायला गेले आणि तो अजेंडा आम्ही स्वीकारला नाही. आता त्यांच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या सर्वांच्या घरांच्या समोर CCTV कॅमेरे लावलेले आहेत. हा जो शिपाई आहे, हा शिपाई आमच्याकडे कधी आला हे समजण्यासाठी ते CCTV आपण प्रूव्ह करू शकतो. त्याचबरोबर त्या शिपायावर तो शिपाई 2 महिने जेलमध्ये होता, त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल होता. असं असताना आमच्या इथल्या प्राथमिकच्या मुख्याध्यापकानं त्याचा 2 महिन्याचा पगार काढला आणि शासनाची फसवणूक केली. या फसवणुकीच्या बाबतीमध्ये एका आजीव सभासदाने तक्रार केली. 2 वर्षानंतर ती तक्रार माननीय चेअरमन साहेबांकडे आली. चेअरमन साहेबांनी त्या तक्रारीमध्ये खुलासा मागितल्यानंतर हे निदर्शनास आलं की सदरचा शिपाई हा 2 महिने जेलमध्ये होता, तरी त्या प्राथमिकच्या मुख्याध्यापकाने त्याचा पगार काढला. हे त्याच्या निदर्शनास आलं. हे सगळं करण्यासाठी त्याला खुलासा मागितला. ते सगळ्या खुलासामध्ये तो आरोप असेल, TETचा बोगस घोटाळ्याचा आरोप असेल, त्यानंतर अनेक त्याच्यावर आरोप आहेत. या सगळ्या आरोपानंतर त्याच्या विरोधामध्ये काही तक्रारदारांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रार केली. शिक्षण विभागाने त्या तक्रारीची दखल घेत याच्यावर 400 या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये TETच्या बोगस प्रमाणपत्रासंदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे. ही गोष्टसुद्धा यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यांच्यावर जेवढे आरोप होते त्या आरोपाच्या संदर्भामध्ये तक्रारदारांनी तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यवस्थापन मंडळाला, चेअरमन साहेबांना, यांना सगळ्यांना पत्र दिलं की या अशा पद्धतीचा जो मुख्याध्यापक आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई केली. त्याच पद्धतीने संस्थेचे एक सेक्रेटरी आहेत, त्या सेक्रेटरींचे सुद्धा सेक्रेटरी पदाला ते अकार्यक्षम आहेत, अपात्र ठरले. त्यांनी त्या ठिकाणी संस्थेची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे संस्थेचं सेक्रेटरीचं जे कामकाज आहे ते कामकाज त्यांनी केलं नाही नियमितपणे आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांच्याकडून खुलासा मागितला, खुलासा अप्राप्त झाला. त्याच्यानंतर त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई होऊन संस्थेच्या घटनेप्रमाणे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरून माननीय चेअरमन साहेब असतील किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये संचालक मंडळ आहे, आम्ही काही लोक आहोत जे संस्थेचं हित आम्ही जोपासतोय. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस येतानाच आमच्या सगळ्यांचाच हेतू आहे होता की या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे. ही संस्था जी आहे ही संस्था मुस्लिम समाजातल्या तत्कालीन 75 वर्षापूर्वीच्या चांगल्या विचारधारा असलेल्या समाजाचं काहीतरी अपलिफ्टमेंट व्हावं, त्याचं उत्कर्ष व्हावं, प्रगती व्हावी, शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी ही संस्था चालू केली. या संस्थेचा मोटो तो आहे. तो मोटो घेऊन संस्थेच्या घटनेप्रमाणे काम करत असताना चुकीच्या पद्धतीने जे लोक काम करत होते त्यांनी या गोष्टीचा राग मनात धरला आणि त्यांनी काय केलं, एक 3ऱ्या महिन्यामध्ये एक बोगस जनरल मीटिंग दाखवली. त्या बोगस जनरल मीटिंग जी झालीच नाही आणि त्या मीटिंगमध्ये ते कोणाकडे अजेंडा आलाच नाही. त्याच्यावर काही लोकांच्या बोगस आहेत, त्या आता पोलीस तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. हे सगळं झाल्यानंतर एकाच दिवशी त्यांनी काय केलं, धर्मादाय आयुक्ताकडं 30 तारखेला 30/6ला तो दाखल केलं. 9 तारखेपर्यंत त्याच्यावर तो दाखलच नव्हता, त्याच्यावर नंबरच पडलं नव्हतं.
10 तारखेला 10/7ला तो अर्ज त्याच्यावर नंबर पडला. 10/7लाच तो अर्ज बोर्डावर घ्यावा म्हणून अर्ज करण्यात आला. 10/7लाच त्या याच्यावर आदेश झाले. आता आदेश काय झाले? प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्सचा आदेश झाला. प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय असतं? प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स म्हणजे काही चेअरमन साहेबांचे पॉवर त्यात काहीच कमी होत नाहीत. त्यामध्ये त्यांना एक ॲक्सेप्टन्स लेटर दिलं. त्यामध्ये त्यांना असं सांगितण्यात आलं की जे स्वतःला चेअरमन म्हणतायत त्यांना असं सांगण्यात आलं की सर्वाधिक लार्जेस्ट सर्क्युलेटेड न्यूजपेपर म्हणजे सर्वाधिक खपाचं जिल्ह्यातलं जे दैनिक आहे त्या दैनिकामध्ये तुम्ही जाहिरात द्या. आणि याची पुढची तारीख किती नेमलेली आहे? 25 जुलै. 25 जुलैपर्यंत या संस्थेची जे संबंधित लोक आहेत, जे संस्थेचं हित जोपासत आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये आक्षेप दाखल करायचा आहे. त्याची तारीख आहे 25 जुलै. आता ही 25 जुलै तारीख असताना यांनी कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही. कागदपत्र सगळे सभा फुटी आहे, कागदपत्र बोगस आहेत. आणि एकाच दिवसात धर्मदाय आयुक्तांकडं मॅनेज करून एकाच दिवसात ते ॲक्सेप्टन्स लेटर घेतलं. ॲक्सेप्टन्स लेटर जरी घेतलं तर चेअरमन साहेबांची पॉवर आहे तसेच राहतात. त्याच्यामध्ये कुठंच काही बदल होत नाहीत. ज्यावेळेस 25 तारखेला सुनावणी होईल, चेअरमन साहेबांवर जे काही आरोप असतील ते आरोप त्याच्यावर बाबतीत खुलासा होईल आणि त्याच्यानंतर त्या गोष्टींवर जे काही धर्मदाय आयुक्तांचा निर्णय होईल त्याच्यानंतर ते चेअरमनशिपचं फायनल होईल. चेंज रिपोर्ट त्यामध्ये फायनल होईल. तसं होत असताना जसं त्यांना ॲक्सेप्टन्स लेटर मिळाला म्हणजे तत्वता मान्यता दिली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लार्जेस्ट सर्क्युलेटेड न्यूजपेपर सर्वाधिक खपाचं जे दैनिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात द्या. संस्थेचे जे संबंधित लोक असतील, हित संबंधित असतील ते लोक त्याच्यावर आक्षेप घेतील किंवा त्यांच्या काही सूचना असतील त्या मांडतील. त्याची तारीख 25 जुलै आहे. असं असताना ती प्रक्रिया पूर्ण न करता त्या पत्राचा गैरफायदा घेतला आणि गैरफायदा घेऊन संस्थेत जाऊन त्या ठिकाणी असलेल्या प्राचार्यांना, शिक्षकांना सांगितलं की मी आजपासून चेअरमन आहे, मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही वागा. अशा पद्धतीने करून त्या ठिकाणी ऑफिस असेल, ऑफिसमधल्या काही वस्तू असतील, रोख रक्कम असेल ही त्या ठिकाणून गेली आहे असं माननीय चेअरमन साहेबांचं म्हणणं आहे. त्यांच्या कॅबिनमधून ते गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने चेअरमन साहेबांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जे काही त्यांची रिसर तक्रार आहे ती दिलेली आहे. आता या ठिकाणी कोणाचं इथं काही वैयक्तिक द्वेष नाही आहे. या ठिकाणी संस्था हा महत्त्वाचा विषय आहे. संस्था जगली पाहिजे, संस्था संस्थेच्या घटनेप्रमाणे चालली पाहिजे. विद्यार्थी जे आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. परंतु काही ठराविक मंडळी काय करतायत, त्यांचा झालेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि नवीन चेअरमनला आणण्यासाठी हे सगळे कुठे सभेचे इतिवृत्त प्रोसिडिंग दाखल करून हा सगळा प्रकार चालू आहे. हा सगळा तपासाचा भाग आहे. परंतु यामध्ये आनंदाची गोष्ट एक आहे की या सगळ्या गोष्टीला मुंबई कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. ही आनंदाची बाब आहे का जेणेकरून एक शैक्षणिक संस्था आहे 75 वर्षाची, त्याच्या चेअरमन झाल्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्या शहरामध्ये वातावरण केलं जाते याचं नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे की ही शैक्षणिक संस्था आहे. शैक्षणिक संस्था म्हणजे काय असते? शैक्षणिक संस्था म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे. ते त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम होतं. म्हणजे जर मस्जिद, मंदिर जशी असते पवित्र स्थान, त्याच्यानंतर जर पवित्र स्थान कोणतं असेल तर ते पवित्र स्थान आहे शाळा म्हणजे स्कूल. आणि त्या शाळेमध्ये अशा पद्धतीने चुकीचे लोक जाऊन चुकीचं कामकाज करत असतील तर ते समाजातल्या कोणत्याही घटकाला ते भावलेलं नाही. आणि समाजातून येणारा रोष हा सारखे फोन येत आहेत की काय चाललेलं आहे, हे एवढ्या वर्षाचा ऐतिहासिक शहरातील शैक्षणिक संस्थेचा ठेवा आहे आणि या ठेव्याच्या बाबतीत या भ्रष्टाचार लोकांनी एक जे काही उद्योग चालवले आहेत याच्या बाबतीत संपूर्ण समाजातून विविध क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. आणि याची सगळ्या नगरकरांनी दखल घ्यावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी चेअरमन साहेबांबरोबर आलो. त्यांनी त्या ठिकाणी जे काही रितसर तक्रार आहे ती दाखल केली. त्यांना जे काही स्थगिती आदेश मिळालेला आहे तो त्यांनी दाखल केलेला आहे. त्यामुळं आता आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की 2-4 दिवसात जे काही आपण पीक फुटलेलं होतं आणि जे काही त्या माननीय धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाचं काहीतरी आपला गैरफायदा घेऊन चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या, तसं काही नाही आहे. तर सय्यद मतीन अब्दुल रहीम साहेब हेच हे या संस्थेचे चेअरमन आहेत आणि त्यांना चेअरमनशिपचा अधिकार आहे. हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज मी मुद्दाम पोलीस स्टेशनला येऊन माझी तक्रार नोंदवली आहे. चांद सुलतान हायस्कूलमध्ये जे खोटी बातमी पसरली होती, नवीन चेअरमन नियुक्त झाले म्हणून. तर मला एवढं सांगायचं की ते नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे आणि ती नियुक्तीवर या लोकांनी त्या ऑर्डरवर
गैरफायदा घेऊन हे प्रचार केलेला आहे. त्यामुळं त्यांनी बेकायदेशीरपणे कार्यालयात येऊन आमचं कार्यालयाचं फोडलं, ते ऑफिस फोडलं आणि त्याच्यातून सगळे फाईल्स काय असेल ते सगळं घेऊन गेलं. त्या बाबतीत आम्ही आज तक्रार दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी चुकीचे लोकांच्यावर ॲक्शन घ्यायला सुरू केली, लोकांना त्यांची जागा दाखवायला सुरू केली, तर ते काय त्यांना खपेना आणि कुठल्याही परिस्थितीत कसंही करून मला त्यांनी टार्गेट करायचा विचार केला आणि मला कसा काढता येईल याच्या सगळे कारस्थान सुरू करून हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे याचं मूळ कारण हे आहे की ज्या गुन्हेगार लोकांना मी फायलीवर घेतलं आहे, ज्यांच्यावर माझी ॲक्शन सुरू झाली, ती मधीच बंद पडावी आणि त्यांच्या अखत्यारीतला चेअरमन येऊन त्यांनी ते सगळं मिटवामिटवी करावी, या हेतूने हे सगळं घडलेलं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.